पाणथस्तच्या माध्यमातून आपण कर्नाटकमधील सन्नती अभ्यास दौरा आयोजित केलेला होता। या सन्नती अभ्यास दौऱ्याच्या 2 दिवसांमध्ये आपण पहिल्या दिवशी सन्नतीवर महास्तूप हा पाहणारच होतो, पाहिला तो। त्याच्यानंतर आता आपण मस्की हा शिलालेख रात्रीच्या वेळेत पाहिला, त्याच्यामुळे ते काही व्हिडिओ करता आले नाही। आत्ता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नित्तूर हा शिलालेख जो आहे सम्राट अशोकांचा, रॉकेडिक्स मायनर रॉकेडिक्समधला नित्तूर हा जो शिलालेख आहे तो पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। त्याचा परिसर आधी दाखवतो मी तुम्हाला। ही अशी शेती आहे आणि हा असा उजाड रानमाळ आहे। इकडे मोठ्या प्रमाणात शेती होती, नारळाच्या झाडा दिसतात आणि या आमच्या 3 गाड्या आहेत आणि हे सगळे सदस्य आहेत। हे आता सदस्य सगळे पुढे आपल्या बरोबरीने असं त्या अभ्यास दौऱ्यावर चाललेले आहेत। ते समोर जे दिसत आहेत ते उपासक आहेत, ते समोर जे दिसत आहेत ते 2 रॉकेटिक्स आहेत। ते रॉकेटिक्स पाहायला चाललोय आपण। अशा प्रकारे हा नित्तूर शिलालेख पाहण्यासाठी आपण चाललेलो आणि हा सगळा परिसर आहे। आणि जर तुम्हाला अभ्यास दौऱ्यातून यायचं असेल पाणथस्तच्या माध्यमातून तर मी लिंक शेअर करेन। पुढे आपण पुन्हा पाणथस्तच्या माध्यमातून सन्नती अभ्यास दौरा आयोजित करणार आहोत, किंवा इतरही अभ्यास दौरे तुम्हाला यायचं असेल तर या व्हिडिओच्या सोबत लिंक असेल किंवा व्हॉट्सॲप नंबर असतील तर ते तुम्हाला मी शेअर करेन, जेणेकरून तुम्हाला सोबत येता येईल। असे अभ्यास दौरे आपण वारंवार आयोजित करत असतो, तर तुम्ही येऊ शकता माझ्यासोबत अभ्यास दौऱ्यात। तर आता पुढे तुम्हाला मी तो शिलालेख पण दाखवेन। मी आहे आता नित्तूर या शिलालेखाजवळ आणि नित्तूर हा शिलालेख जो आहे तो आता तुम्हाला जवळून दाखवतो। हा नित्तूर शिलालेख समजून सांगणारे अशोक तपासे सर ते मागून येत आहेत आणि असं सगळं आम्ही आमचा लवाजमा आहे। आणि आता आम्ही अशी सगळ्या शेतात उघड्यावर पडलेली शिलालेख आहेत ती, आणि सगळे कुतूहलतेने पाहत आहेत शिलालेख कुठे आहे काय आहे, आणि असे सगळे मंडळी आहेत। असं सगळं चालू आहे शिलालेखाचं वाचन करायसाठी आता आपण आलेलो आहोत। हा पूर्ण शिलालेख आहे। तर आता आपण दुसरा शिलालेख त्या बाजूला आहे, तर हे शिलालेख आपण समजून घेणार आहोत।